आणि अपेक्षाही आहे आणि ती अपेक्षा पूर्ण होईल असं वाटतं मला. पण पण हे सगळं का होतं? हे सगळं शस्त्रांच्या भरोशावर नाही होत. हे सगळं राग येतो म्हणून नाही होत. या सगळ्यांच्या पाठीमागे जे बल पाहिजे ते बल असतं शेवटी प्रेमाचंच, आपलेपणाचंच, आत्मीयतेचंच. ती आत्मीयता असली की समाज जुळून राहतो. आणि कलियुगात संघशक्ती आहे, म्हणजे एकत्र राहणं ही शक्ती आहे. परवाचा प्रसंग झाल्यावर सगळ्या देशभरात जी संतापाची लाट उठली, त्याच्यामध्ये कोणी जातपात, पक्ष, प्रांत, धर्म, नवे पंथ, संप्रदाय पाहिलेलं नाहीये. एकही आवाज असा आलेला नाहीये. उलट आहे की सगळं त्यापुरतं विसरून आपण उभे राहिलो देशाच्या प्रतिष्ठेकरता. हा स्वभाव झाला पाहिजे. हे प्रसंगानी होतं, हा स्वभाव झाला पाहिजे. असं झालं तर वाकडा डोळा करून पाहिजे कोणाची हिंमतच होणार नाही. आणि कोणी पाहिल तर डोळा फुटेल. पण त्याकरता मूळ असतं आपलेपणा. आणि आपलेपणाच्या पाठीमागे जी सकारात्मक दृष्टी असते ती चांगल्या गोष्टी शोधते, गुणगौरव शोधते. म्हणून 83 वर्ष हा जो उपक्रम चाललेला आहे, हा उपक्रम म्हणजे केवळ वर्षातनं एकदा काही लोकांचा गौरव करणं एवढा नाही आहे. तर ही गुणगौरवाची प्रवृत्ती, त्याचा पुरस्कार म्हणजे आजचे सगळे पुरस्कार आहेत. असा गुणगौरव आपणही केला पाहिजे. आपण समारंभ करून करणार नाही, पण आपल्या आजूबाजूला माणसं असतात, त्यांच्यात कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत ते पाहायचं. चांगल्या गोष्टी आपल्यातल्या आणखी ते मोठ्या करतील असं प्रोत्साहन द्यायचं आपल्या मित्रतेने. म्हणजे जे रावण नाहीत ते सगळे चांगले होतील. ते सगळे चांगले झाले की जे रावण असतील त्यांचं राम पाहून घेईल. हे असे प्रसंग होत आहेत. झाला की आता आपण उत्तरही देतो, चांगलं दमदार उत्तर देतो. याही वेळेला तसं मिळेल अशी अपेक्षा आपण करू. परंतु असे